नागपूरचे रहिवासी निर्वाण कुटुंबीय आपल्या मोठ्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले होते. नाशिक येथील स्वामीनारायण हॉल पंचवटी या ठिकाणी त्यांच्या मोठ्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुषमा शेषराज निर्वाण वय वर्ष 52 यांनी मुलीला घालण्याकरिताचे आणि त्यांनी वापरत असल्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, वापरता मोबाईल असं सर्व साहित्य त्यांच्या क्रीम रंगाच्या पर्समध्ये ठेवलेले होते. साधारण 1:30 वाजेच्या सुमारास साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी त्यांची पर्स त्यांच्याच हातात होती. टीका लावण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्या खुर्चीजवळ परत आल्या. त्यावेळी सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असलेली पर्स ठेवलेल्या जागी दिसली नाही. पर्सचा आजूबाजूला शोध घेतला असता पर्स मिळून न आल्यानं त्यांनी आडगाव पोलिसात याबाबत तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगानं गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे यांनी चक्र फिरवत गुन्ह्याचा तपास लावलाय. पर्स आणि पर्समधील दागिने चोरणारा आरोपी पोलिसांना मध्य प्रदेशात आढळून आलाय. मध्य प्रदेशातील स्थानिक पोलीस ठाणे बोडा राज्य यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 125 ग्रॅम वजनाचे एकूण 12.5 लाख किमतीचे दागिने जप्त करून आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. आडगाव पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. नागपूरच्या निर्वाण कुटुंबियांनी देखील आडगाव पोलिसांचे आभार मानलेत. तर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव केलाय. संविधान न्यूज, नाशिक. माझ्या मुलाचं लग्न होतं 7 नोव्हेंबरचं. तर आम्ही नागपूरवरून 5 तारखेला निघालो रात्रीला आणि सकाळी 7:30ला नाशिकला पोहोचलो. नाशिकवरून रेल्वे स्टेशनवरून आम्ही स्वामीनारायण व्यंकटेश हॉल पंचवटी रोड नाशिक येथे आम्ही बाय सिटी बसनी पोहोचल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या म्हणजे साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी आम्ही तयार झालो. तेव्हा नवऱ्या मुलीला द्यायचे सगळे दागिने म्हणजे माझ्या पर्समध्ये होते आणि ती पर्स मी 1 मिनिटासाठी म्हणजे सोबतच होती माझ्या, पण 1 मिनिटासाठी मी दुसऱ्याकडे दिली आणि तेवढ्यातच कोणीतरी चोरट्याने येऊन माझी ती पर्स लंपास केली. पण नाशिक पोलीस स्टेशन, आडगाव पोलीस स्टेशन यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि माझे सर्व दागिने मला 15 दिवसातच काढून परत आणून दिलेले आहे. तर नाशिक आडगाव पोलीस स्टेशन त्यांचं खूप खूप धन्यवाद. सर, तुम्ही खूप छान काम केलं. म्हणजे मी असं आयुष्यभर विसरणार नाही सर. मध्य प्रदेशमधले आरोपी आहे ते MP मधले, त्यांना म्हणजे सरांनी 3-4 दिवसात तिथे मुक्काम करून सगळं शोध केलेलं आहे आणि ते सर्व दागिने परत आणून दिलेले आहेत. आणि पोलीस आयुक्त सरांचा खूप खूप आभारी आहे मी.